राज्य सरकार 2025 पर्यंतच कर्ज माफ करणार अशा पद्धतीच्या चर्चा, बातम्या आणि व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. तर त्याचं तथ्य जाणून घेऊयात की सहकार विभागाचे जे आयुक्त आहेत त्यांनी असे आदेश दिलेले आहेत की 2025 पर्यंतच थकीत रेग्युलर चालू अशा सगळ्या कर्जाची माहिती घ्या. मात्र शेतकरी आंदोलनातून जी बैठक झाली त्यातनं जो तोडगा निघाला त्याच्यानंतरच्या पत्रकार परिषदेमधल्या गोष्टी अशा होत्या की मार्च एंडिंग नंतर म्हणजे मार्च 2026च्या एंडिंग नंतर शेतकरी हा थकीतमध्ये जातो. त्याच्यामुळं सरकार 30 जून पूर्वीची कर्जमाफी करणार आहे, तर किमान 30 मे पर्यंतचा रेग्युलर थकीत हा सर्व शेतकरी त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि सरकार जर असा हरामखोरपणा शेतकऱ्यांच्या सोबत करणार असेल, जो अन्नदाता आहे, अन्नदात्याच्या ताटात माती कालवायचं काम जर का होत असेल, तर परत एकदा पेटून उठावं लागेल. सरकारला आठवण करून देतो की मागच्या वेळेस सन्माननीय बच्चू कडूच्या नेतृत्वामध्ये हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते आणि नंतर मनोजदादा जरांगे आले होते. मात्र पाऊस आला, सरकारसोबत बैठक झाली म्हणून मनोजदादांनी शांतता घेतलेली आहे. आता मनोजदादा जरांगे पाटील आणि बच्चू कडू आणि आम्ही सगळे लोक परत एक आंदोलन उभं करण्याच्या तयारीमध्ये आहोत. सरकारनं आमच्या बाजूची कर्जमाफी करावी, कारण की या देशाला आंदोलनातून स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आंदोलनातूनच सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हक्क, शेतकऱ्यांची कर्जमाफी घ्यायची असेल तर आंदोलन परत एकदा उभं राहिलं पाहिजे.